आम्हाला आम्ही पुण्याहून आलो आणि माझी बहीण आली नाशिकवरून. कशासाठी आलात आज? काय तारीख आहे का? आम्हाला 18 तारखेला म्हणले आले नाही तहसीलदार, तुम्ही 25ला आहे. 25ला आलो तर आज पण नाही. एवढ्या लांबून आमचं पण केसच आहे जमिनीचंच. तुम्ही पुण्यावरून आलात गाडी करून? हां, आणि माझी बहीण नाशिकहून आली. आजच आले? एकदा येऊन गेलेले 18 तारखेला आली होती. 18ला आमची तारीख होती, इथे नोटीस लावलेली होती. मग आम्ही आतमध्ये चौकशी केल्यावर त्यांनी आम्हाला 25 तारीख दिली. आता इथं आल्यावर कळतंय की आज पण तहसीलदार नाहीये. मग ह्या लोकांचं काम ऐका ना, सगळ्यात महत्त्वाचं काय ऐका, आज जे बेसळयुक्त जे साहेबांनी केलंय, आता हे अधिकारी आहेत बरोबर आहे, मुंडे साहेबांनी जे केलं प्रॉपर केलं सगळ्यांचं, म्हणजे जे बेसळयुक्त त्यांनी त्याच्यातून प्रॉपर सामान्य जनतेला बाहेर काढलं. आज हे अधिकारी आहे, समजा तहसीलदार आम्ही 18 तारखेला आलो, हे नाशिकहून हे मुंबईवरनं बाकीचे लांब लांबून आलेले आहेत. हे जर अधिकारी जर असे करतात सर्वसामान्य माणसांनी करायचं काय? आता जो तारीख घेणार आहे जिथं आहे तो तिथं नाही आहे. हजेरी आम्ही आज हजेरी नाही, उद्या विरोधात केस लागेल ना, आम्ही पहिल्यांदा आज हजेरी आमची दिसणार नाही, म्हणजे सर्वसामान्य माणूस मरणार आहे. तिथं ते कोण मॅडम आहे ते पण नाही. तिथे गेलं ऐका ना, दुसऱ्या गेला तर आम्हाला माहित नाही, तिकडे जा तिकडे गेलं की इकडे जा तिकडे जा, आम्ही पळतच राहायचं का इतक्या लांबून येऊन? आणि एक लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचं प्रॉपर, आता समजा आमची गावची केस आहे, ट्रस्टची केस आहे, विरोधात मी आम्ही पुजारी आहे. आज गाव इथे पैसे देऊन काही करू शकतं, आमच्याकडे जर पैसा नाही, उद्या हे म्हणतील आलेच नाही झाले प्रॉपर, पण त्यांच्या बाजूने केस. सर्वसामान्य लोकांनी करायचं काय? हा मोठा प्रश्न आहे ना. रोजनामा आता कोणाकडे लिहायचं? कोण सही स्वाक्षरी कुठे? कुणीच नाही तिथे, काय कुणी घेतलंच नाही. सोमवारी या म्हणतात. आता समजा सोमवारी सगळे मी एकटा आलो, गैरहजर दाखवणार आहे लोक. तुम्ही कुठं? आम्ही पुण्याला राहतो, मी पुण्याला राहते, या माझ्या नणंदबाई आहेत. हे नाशिकहून अशी किती लोक येतात दररोज? मुंबईवरून आले. माझी बहीण, आम्ही सगळे आम्ही बहिणी सगळे. मी मुंबईवरून आले फक्त साहेब आणि दर तारखेला येत राहता का तुम्ही? आलो, म्हणले 25ला या. तवा निदान आमच्या सह्या घेतल्या, आज तर कोणच नाही, सह्या घ्यायला नाही काही. मागच्या ज्यावेळेस आलो ना, तर हे लोक काय बोलले, तहसीलदार आमदाराकडे गेलेले आहेत. आता विचारलं म्हणतात पुण्याला गेले, कोणाला सांगू नका पुण्याला गेले. हां, काय म्हणजे का अधिकाऱ्यांना कोणीतरी वरून आहे का? पाहिजे ना काहीतरी, त्यांच्यावरचे कोणतरी असं ना, तुम्ही बघा ना काय आहे काय नाही, विचारलं पाहिजे ना. एक बसला पाहिजे. मुंडे साहेब जसा बसला ना भेसळ हे करायला, तसा एक बसला पाहिजे वर इथं पण यांची भेसळ काढायला. आम्ही करतो रस काढायचा, 7-8 वर्ष झाली अशा फेऱ्या मारतोय. तिची जमीन सांग. बरं जाऊ दे, ठीक आहे. काय असेल ती केस? जमिनीत पुरींचा काय अधिकार नाही म्हणते. आता रोजनाम्यावर यांची जर सही घ्यायला बी माणूस नाही, रोजनामा बी दिला जात नाही, मग करायचं काय? असा प्रश्न निर्माण झालाय. खरं तर एक सिस्टम पाहिजे का, समजा पुढची तारीख तर SMS आला पाहिजे, ती तारीख होणार आहे का नाही आहे, जेणेकरून एखादा माणूस राजा काढून सुट्ट्या काढून येणार नाही अशी लोक लांबून लांबून. SMS सगळ्या सिस्टीममध्ये आहे. आणि इथेच काय SMS, आता कोर्टामध्ये SMS येतो, येऊ नका हे नाही हजर नाही, पण इथे पण यांच्याकडे SMS पाहिजे ना. का तहसीलदार साहेब येणार आज दिवशी आम्हाला मेसेज, लोक लांबून येणार नाही ना, उपाशी तापाय सकाळी पहाटेपासून निघतात. 18ला निदान सही वाजता कळालं की तहसीलदार नाहीये. 10:30 वाजता वकिलाला कळालं आमच्या. आम्हालाच माहित नाही, तहसीलदार 10:30 नाही म्हणून, वकील साहेब म्हटले नाही म्हणून असं बोलतात ते. मनमानी केल्यासारखं उठायचं, ट्रेन पकडायची, परत कल्याणला यायचं, दुनियादारी करायची, नाही तर येऊन असा तमाशा. अजून आम्हाला पाणी नाही प्यायला. शेती आमची आम्हाला सरसे गावकरी आमचा घेतात, खंड वगैरे इथं भरतात मोठ्या मोठ्या साहेबांना, आणि गरीब लोकांनी काय करायचं? मग यांना हिंडू द्या. नावं काढून हा? बघा, आता जर तुकाराम मुंडे सारखा खरोखर अधिकाऱ्याची या ठिकाणी गरज आहे, त्याशिवाय ही जी सडलेली सिस्टम आहे. इथली भेसळ बंद करा, पहिली वरून करा. मला महादेव शिंदे. आलमेचेच ना तुम्ही? काय कसल्या रस्त्याची मागणी करता तुम्ही? रस्त्याची शेतासाठी जाण्यासाठी रस्ता पाहिजे. घरांक जायला रस्ताच नाही तिथून. पहिला होता का आधी? पहिला होता माहिती, त्यांनी टोल्या वाचल्यात आणून मध्ये रस्त्यामध्ये. त्या रस्त्याने पहिला ट्रॅक्टर वगैरे जायचं का? हा, जातो आता. मग शेती आहे भरपूर तिकडं, घर पण आहे 2-3. बरं, मग आता हा रस्ता त्यांनी समजा बंद केला, मग आता तेव्हापासून तुम्ही केस लावली म्हणताय नाही का? हा 24 पासून केस चालू आहे आमचे साहेब. 2024. काय मग ते केसची प्रगती? आता त्याच्यानंतर 5 वेळा तळपाणी झाली तरी आम्हाला अजून काही न्यायच मिळत नाही. आम्ही सगळे न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. बाकीचे लोक कुणाला भेटायला आले होते? तहसीलदार साहेबांचं. आहेत का तहसीलदार? इथं नाहीत. आम्ही प्रत्येक वेळेस म्हणलो का इथं नसतेच रजेवर, काही रजेवरती असते. म्हणजे जेव्हा येईल तेव्हा रजे हो का? ते म्हणतात आम्ही बाहेर गेलो असे सांगतात ना. मग कशामुळे असं? आमची केस लावल्यापासून आहे ना, कमीत कमी 3 सर्कल आणि 4 तहसीलदार बदलले तरी आम्हाला न्याय मिळत नाही. मग आता किती दिवस आम्ही असं रस्त्याने इकडे तिकडे फिरायचं ना. तर हे म्हणतात की आम्ही जेव्हा येतो तेव्हा तहसीलदार नसतात. नाही, भेटतच नाहीत आम्हाला. तारखांचा हेल्पटा होतो का तुमचा? तारखा मग असंच यायचं सगळ्यांनी, परत जायचं पाठीमागं. काहीच म्हणजे काय नक्की काय चाललंय काय कळत किती नाही. हेल्पटे झाली तुमची तरी?
इथं सारखं याला आता भरपूर वेळा येतो. 50 हेलपाटे आहे. 50 हेल्पट नाही जास्त झाले असतील लिहून ठेवले असतील आता रेकॉर्ड नाही तर 50च्या वर झाले असतील. तेच तर तसं आम्हाला लेखी आहे ग्रामपंचायतचं का तुम्हाला जर त्यांनी अडवलं तर तुम्ही तिथे त्यांना अडवू शकता. त्याच्यामुळे आता आम्ही उद्या त्यांना अडवणार जे आम्हाला इथं जर नाही काय विषय झाला तर. पण हे का निकाल देत नाही असं वाटतंय? आता काय त्यांची काय अडचण आहे तेच काही कळत नाही नक्की. खरं म्हणजे मी ज्यावेळी इथे येतो अनेक लोक येतात का लांबून लांबून येतात केससाठी. समजा आज तारीख आहे, आता समजा 10-20 लोकांची यादी घेतली असेल केसची, पण आता जर इथं येऊन पाहिलं तर तहसीलदारच गायब असतात. मग आता जायचं कुठं? आणि मग पुढची तारीखला जे काही टेबल आहे तिथलं मॅडम किंवा जो काही व्यक्ती असेल तो पण गैरहजर असतो, किंवा त्याचं काही ती यादी जी आहे ते यादी काही लोकांच्या सह्या बी घेतल्या जात नाही. या पुढच्या तारखेला ती तारीख मिळते 2 महिन्याची 3 महिन्याची, परत हेलपाटे मारायचे. आणि अशी लोकांचे 4-4 वर्ष जर या हेलपाटे मारण्या वाचून जर जात असतील तर मग काय उपयोग आहे या न्याय व्यवस्थेचा? डोक्यावर माल काढतो रस्त्यापर्यंत. आता पाऊस झाला आता पाऊस झाल्यावर डोक्यावर माल काढलेत. मागच्या वर्षीचे आम्ही सगळे डोक्यावर गाडी सुद्धा वर जाऊन गेली नाही वरती. शेती किती पडते बघा ना, 50 एकर शेती जवळजवळ पडते साहेब, तुम्ही येऊन बघा. अशा पद्धतीचा तहसीलदारांनी काहीतरी निकाल दिला पाहिजे. जर 2-2, 3-3 वर्ष केस चालतात आणि त्याचे अजून काही पुढं होतच नाही, समजा याच्या साईडनी निर्णय द्या किंवा विरोधात द्या, परंतु फास्ट निर्णय तर झाला पाहिजे. म्हणजे मग पुढचा माणूस हेलपाटे वाचतील आणि पुढं अपील तरी करील, परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांचं किंवा इतर जे कोण लोकप्रतिनिधी आहे त्यांचं इथं लक्षच नसल्यामुळं आता हे काय सगळा हा बाजारच झालेला आहे. काय तुमचं आता न्याय भेटलं अपेक्षा वाटतं का नाही? नाही भेटत आम्ही आता कुठंतरी आंदोलन करणार, नाही तर मग कुठंतरी उपोषणाला बसावं लागेल. तुम्ही रस्ता बंद करणार आणि परत भांडणं चालू होणार. मग त्याला काही इलाज नाही ना. त्याला काही आम्ही जर रस्ता बंद केला तर बाकीच्या सगळी अडचणीतच येणार ना. जाऊ द्या, नको रस्ता आडवा करायला. आम्ही डोक्यावर माल काढले पार.